नमस्कार मित्रांनो, हायवेला कंटाळला आहात तर चला आमच्याबरोबर. आज आम्ही जात आहे डिंबे डॅम, नाणेघाट. मात्र मेन हायवेने नाही तर चास कमानच्या बॅक साईडने. आज नवीनच एक रूट तुम्हाला दिसेल. वाहत्या पाण्याचं आकर्षण सर्वांनाच असतं. आम्हाला बी भावलं म्हणून आम्ही थोडंसं 5 मिनटं 10 मिनटं तिथे थांबायचा विचार केला. सह्याद्री म्हणजे केवळ डोंगर रांगा नव्हे तर तो महाराष्ट्राचा आत्मा आहे. या सह्याद्रीमधून फिरताना खूप मस्त वाटते. आम्ही मेन रोडनी न जाता आतून गेलो, परंतु आश्चर्य म्हणजे इथे सगळीकडे रोड खूप छान होते. आम्हाला काही ठिकाणी डांबरी भेटले तर काही ठिकाणी सिमेंटचे रोड भेटले. आता आम्ही तालेगावच्या व्ह्यू पॉईंटला पोचलो आहोत. इथून बघताना सह्याद्री एकदम छान मस्त. आज पाऊससुद्धा नाही आहे. विजय सर आज खूप खुश आहेत. दोन तास ड्रायव्हिंग करून आता मस्तपैकी आम्ही जेवणावर ताव मारलाय. चला, स्वस्तिक सर चाललेत. इकडनं जाय. कुठून जायचं? इकडनं जा ना. इकडून कुठून जातायचं? उजव्या हाताला आपल्याला डिंबे डॅमचं कॅनलचं पाणी दिसतंय. थोडंसं सावधगिरीने जावं लागेल. हे आहे डिंबे डॅम, जुन्नर तालुक्यामधलं डिंबे डॅम. आम्ही बॅकवॉटरला जायचा विचार केला. बॅकवॉटरला जाताना थोडंसं खडकाळ भागातून आम्हाला जावं लागलं. सरांची गाडी तर गेली पुढे, परंतु माझी गाडी थोडीशी काढत आम्ही डिंबे डॅमच्या पाण्याच्या इथे गेलो. ऑफ रोडिंग तर चालू आहे. यामध्ये सरांची गाडी तर ट्यूबलेस आहे, मात्र माझी ट्यूब टायर. पंक्चर झाल्यानंतर काय होतं ट्यूब टायरवाल्यांना माहिती आहे चांगलं. असे स्पॉट शोधा जिथे कोण जात नाही. नसेल तर अशा रोडने जा जिथे कुणीही जात नाही. मस्तपैकी असा निसर्ग बघत खूप मस्त वाटतंय. इथं काय देऊळ आहे का? अशा अननोन रोडला फिरताना तेथील स्थायिक लोकांचा आधार घ्या. इथे गुगल मॅप काम करत नाही. आपले नशीबही कधी कधी काम करत नाही. आजचा दिवसच वेगळा आहे. देवीच्या मंदिरात जाण्या अगोदरच देवीने साष्टांग नमस्कार घडवून आणला. मी तर मजाच बघत होतो सर गाडी कशी उचलतात. शेवटी गाडी उचलायला गेलोच. कॅमेऱ्यात येईलच की येतोय. आणि इथं पडण्यासारखं नाहीच ना, जेवढंच कव्हर केलं चांगलं. हे कॅमेरा अरे लय वाईट झालंय त्याचं. ते माहिती आहे का? हो, खाली गटार होती ना उलटी. मी एकट्यानं काढली गाडी काय भर पावसात आणि रात्रीची. दिसतंय मी गाडी उलटी झाली तरी मी थांबलं नाही. माहिती आहे का? मला काही नाही झालं. आणि त्याला ऍक्सिडेंटच्या गप्पा गोष्टी करत करत आता टेंटसाठी आम्ही जागा शोधायला सुरुवात केली.
कॅम्पिंग. पहिलं कॅम्पिंग असं म्हणजे नवीन कॅम्पिंग tent. केलंय नवीन टेंट मधलं. नवीन टेंट, कालच टेंट घेतला. बघायला मजा येते, परंतु रात्रीची पूर्णपणे वाट लागते. कॅम्पिंग काय असतं ते रात्री समजले आम्हाला. रात्रीचे सगळे इंडिकेटर लागले होते. आता सकाळची आम्ही सनराईजची वाट बघत बसलोय, परंतु सूर्य महाशय आम्ही वाट बघतो एका ठिकाणी आणि उगवले दुसऱ्याच ठिकाणी. आता एवढं कॅम्पिंग केलंय तर फोटो तो बनताय बॉस. चला एक थोडे आपण आता पोज वगैरे मारू आपल्या. वा, आमची सिग्नेचर पोज आहे दोघांची. सगळी कामं उरकून आता नाणेघाटच्या दिशेने. चला, हा सुंदर परिसर आणि सह्याद्रीचा सुंदर वारा, छान वारा आणि सुनसान रस्ता, याला तोडच नाही. वळणावळणाने जाणारा रस्ता, छोटी छोटी गावे, मस्त वातावरण. पुढे विजय सर, त्यांच्या पाठीमागे मी. तुगडक 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 तुगडक. असं मध्येच काहीतरी दिसलं की लगेच अंगात गुरमी येते. चल म्हणतोय आपण, राऊंड मारून येऊ आपण. ह्या सह्याद्री बघून मला एक वाक्य आठवतंय. सहवा साम्मा या सह्याद्रीचा, स्वर्गाहून वाटे सुंदर, वाऱ्यावरती स्वार होऊनी, क्षणात आम्ही गाठतो अंबर. वा वा. हा हावडा ब्रिज नाहीये, पण हा आपला जुन्नरचा मिनी हावडा ब्रिज आहे. नाणेघाट. नाणेघाट हा प्राचीन काळातला टोल नाकाच आहे. हे 4 फुटी रांजण जे आहे ते जकातीसाठी वापरलं जायचं. तिथून खाली जाण्यासाठी हा मार्ग आहे. व्यापारी घोडा घेऊन खाली जात असत. नाणेघाटामध्ये पूर्वीपासून व्यापारी आणि पर्यटक येथे थांबून आराम करत असत. हा एक निसर्गमय सौंदर्य आहे. नाणेघाटाला जाताना असे भरपूर निसर्ग सौंदर्य बघायला भेटते. परतीच्या प्रवासामध्ये आम्ही कलमोडी धरणाचा टॉप व्ह्यू बघितला. हे दृश्य खूप मनमोहक आहे. तर असे अननोन रोड पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. थँक्यू.